सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 एप्रिल 2026 सोमवार दिवशी वरुथिनी एकादशी आलेली आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच वरुथिनी एकादशी. बघा, महिन्यातून 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षात येणारी एकादशी असते आणि एक शुक्ल पक्षातील. अशा वर्षातून 24 एकादशी येत असतात. बरेचसे लोक या 24 एकादशीचं व्रत करतात, उपवास करतात. काही लोक फक्त आषाढी कार्तिकी एकादशीचं व्रत करत असतात. आता ज्यांना उपवास जमतो त्यांनी उद्या उपवास नक्की करा. ज्यांना उपवास नाही जमत त्यांनी सेवा जरी केली ना तर छान अगदी अनुभव सुंदर येतील तुम्हाला. बघा, मनुष्य आहोत आपण, कळत न कळत काही वेळा चुका होऊन जातात, पाप होऊन जातात आपल्याकडून. तर वरुथिनी एकादशीचं जी व्यक्ती व्रत करते, उपवास करते, त्या व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते. काही चुका झालेल्या असतील कळत न कळत त्यातून सुद्धा मुक्तता मिळते. मनुष्य आहोत, संसारात सुख समृद्धी यावी आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती मिळावी, प्रत्येक मनुष्याची हीच इच्छा असते. तर जी व्यक्ती वरुथिनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करते ना, त्या व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते आणि संसारात सुख समृद्धी लक्ष्मीची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. घरात काही पितृदोष असतील त्यातून सुद्धा मुक्तता मिळत असते. बघा, आपल्याला उद्या काही सेवा करायची आहे. सोन्यासारखा दिवस आहे, लवकर उठायचं आहे सर्वांनी आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची आहे. त्याचबरोबर घराजवळ जर शिवशंकरांचं, महादेवांचं मंदिर असेल ना, तिथं जाऊन सुद्धा महादेवांच्या शिवपिंडीवर एक वस्तू अर्पण करायची आहे. देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल, बाळकृष्णाची, विठू माऊली, रुक्मिणी माता, छान असा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. थोडी केशर असेल तर थोडीशी दुधात केशर कालवून घ्यायची, थोडीशी मिक्स करायची आणि त्या केशर मिश्रित दुधाने प्रथम गणपती बाप्पाला, नंतर बाळकृष्णाला, विठू माऊलीला, लक्ष्मी मातेला, जेवढ्या मूर्ती असतील ना तुमच्याकडं देवी देवतांच्या, त्यांना केशरयुक्त दुधाने अभिषेक घालायचा आहे. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. लहानशी तांदळाची रास करा. अख्खे तांदूळ घ्यायचे आहे, त्याची लहानशी रास करा. मुठभर तांदळाची रास करा आणि त्यावर देवी देवतांना स्थापन करायचं आहे. उद्या देवघरात जर तुमच्याकडं पिवळं कपडा असेल तर पिवळा कपडा अंथरा, नसेल तर जो असेल लाल रंगाचा तो अंथरला स्वच्छ तरीही चालेल. देवांना पिवळ्या रंगाची फुलं उद्या आवर्जून अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला, गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं अर्पण करा आणि बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची मूर्ती असेल तर पिवळी किंवा केशरी रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. उद्या देवघरात थोडंसं अष्टगंध ओलं करा किंवा तुमच्याकडं लाल चंदन नसेल थोडं हळदी कुंकू ओलं करा आणि ओलं गंध आपण देवांना लावायचं आहे. गणपती बाप्पाला, बाळकृष्णाला, विठू माऊली, रुक्मिणी माता, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलस्वामिनीची मूर्ती असेल, टाक असेल, छान अशी विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे. आणि देवघरात देवांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. केळीचा दाखवा किंवा तुमच्याकडं पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवू शकता. थोडीशी केशर टाकून खीर जरी बनवली तुम्ही तरीही चालेल किंवा गूळ, साखर, खडी साखर असा सुद्धा नैवेद्य तुम्ही उद्या देवघरात जरूर दाखवायचा आहे. त्याचबरोबर एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे. महिलांनो, अखंड दिवा लावताना दुहेरी वात ठेवा. तेलाचा असेल तर दुहेरी वातीचा, तुपाचा असेल तर फुलवात टाका. दिवा आधी स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. नंतर थोड्याशा तांदळाच्या राशीवर दिवा स्थापन करा किंवा फुलांची रास केली तुम्ही तरीही चालेल. हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा करा आणि दिवा प्रज्वलित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, लक्ष्मी नारायण
नारायणांचा मंत्र जपा आणि मग तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यात 1 कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. सुंदर अनुभव येतील. घरातली जी काही नकारात्मकता असेल किंवा काहीतरी म्हणजे काही वेळा घरात खूप वाईट अनुभव येतात, असं नकारात्मक जाणवतं घरात, सकारात्मकता जाणवत नाही, दैवी अनुभव जाणवत नाही, तर उद्या आवर्जून देवघरातील दिव्यात या वस्तू लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि आवर्जून टाका. बघा जसा जसा तो दिवा जळतो ना, या वस्तूंच्या वासाने सुद्धा घरातलं वातावरण सकारात्मक बनतं, दैवी प्रभावशाली बनतं आणि जी घरातली नकारात्मकता असते, वास्तुदोष असता, काही वेळा कुणी आपल्या घरात येऊन गेलं की मग त्या व्यक्तीच्या मनात काय आहे आपल्याबद्दल आपल्याला माहीत नसतं. मग ती जवळची असो लांबची असो, आपल्याला त्याच्या मनातलं जाणता येत नाही. मग काही वेळा खूप अडीअडचणी येतात, नजरबाधा लावून जातात. मग अशा शुभ तिथींना आवर्जून 1 कापराचा तुकडा, 2 लवंग आणि चिमूटभर हळद आपल्या मुख्य दिव्यात टाकूनच ठेवायचं. महिलांनो, जसा जसा दिवा जळतो ना, तशा तशा त्या वस्तूसुद्धा गरम होतात. त्या वासाने, सुगंधाने आणि चांगल्या ऊर्जेने आपल्या घरातलं वातावरण दैवी शक्तिमय बनतं. माता लक्ष्मी प्रसन्न होते. जिथं लक्ष्मीनारायणांची सेवा होते ना, ते घर अतिशय पवित्र दैवी शक्तिमय बनत असतं आणि त्या घरात नावाला सुद्धा कुठला पितृदोष, वास्तुदोष असूच शकत नाही. कुणाची नजरबाधासुद्धा उरत नाही, ज्याची त्याच्याकडंच जाते. म्हणून अशा वस्तू जरूर आवर्जून कुठलेही शुभ तिथी असेल ना, आवर्जून देवघरातील दिव्यात अशा वस्तू टाकून द्याव्या. त्याचबरोबर उद्या तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडं जर तुळस नसेल तर उद्याचा दिवस छान आहे. एखादं तुळशीचं रोप लावू शकता तुम्ही. उद्या तुळशीला छान असं पाणी अर्पण करायचं आहे. चमचाभर दूध अर्पण केलं चालेल. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा आणि किमान 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालता आल्या तर आवर्जून घाला. नाही जमलं, तुळशीची कुंडी असेल छोट्याशा तुमच्या खिडकीत वगैरे, तुम्ही लांबून नमस्कार केला, हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जरी जपला ना तरीही चालेल. ज्यांच्याकडं मोठं तुळशी वृंदावन आहे त्यांनी आवर्जून तुळशीची पूजा करून उद्या छान असा प्रदक्षिणा जरूर घालायचा आहे. तुळशीजवळ सुद्धा 1 तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे. सकाळी सुद्धा लावा, संध्याकाळी सुद्धा लावा. रोज नाही जमत ना तुम्हाला, मग किमान एकादशीच्या दिवशी तरी आवर्जून आपल्या तुळशीजवळ दिवा अगरबत्ती जरूर करावी. लहान लेकरं असतात, रोज नाही जमत, माझ्या महिला ऑफिसला वगैरे जाऊन नाही जमत काही वेळा खरंच, तर मग अशा शुभ तिथींना तरी आवर्जून आपल्या तुळशीजवळ दिवा आवर्जून आठवणीने लावत जा. महिलांनो, उद्या मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सकाळी सुद्धा दिवा लावा आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे. उद्या देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीला, विठू माऊलीच्या मूर्तीवर आपण थोडी का होईना तुळशीचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा असतील तर आवर्जून दुर्वा अर्पण करा. शिवपिंडी असेल, उद्या सोमवार आहे, बेलाचं पान अर्पण करायचं आहे. थोडं का होईना चंदनाचं बोट लावा, तिन्ही पानाला थोडं थोडं चंदन आणि मनातली इच्छा बोलून उद्या शिवपिंडीवर सुद्धा 1 बेलाचं पान अर्पण करा. नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुमच्याकडं जेवढी तुळस असेल ना, चांगली तुळस घ्यायची आहे. तुटलेली वगैरे, चीर वगैरे पडलेली असेल त्या पानाला, तसे पानं घेऊ नका, चांगले पानं घ्यायचे आहे आणि 1 का होईना पान उजव्या हातात घ्यायचं आहे. 21 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा आणि तुळशीचं पान भगवान श्री हरी विष्णूंना जरूर अर्पण करायचं आहे. जेवढी तुळस असेल ना, भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा आणि तुम्हाला ते पान अर्पण करायचं आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी हे जरी बोलला तुम्ही 2 शब्द ना तरीही चालेल. पांडुरंग हरी वासुदेव हरी बोलत राहा आणि तुळस अर्पण करायचं आहे. संध्याकाळी तेच एखादं तुळशीचं पान
आपल्या मुलांना जरूर प्रसाद स्वरूप खायला द्यायचं आहे. महिलांनो, आवर्जून करत जा ही सेवा. जेव्हा आपण एकादशीला विठू माऊलीला, बाळकृष्णांना तुळस अर्पण करतो ना, मग संध्याकाळी किंवा झोपायच्या आधी जरी आईने मुलांना एक का होईना बाळकृष्णाच्या चरणाजवळील तुळशीचं पान मुलांना अगदी बारीकसं घेतलं चालेल, मुलांना प्रसाद स्वरूप जरूर खायला देत जा. बघा, मुलं काही वेळा हट्ट करतात, जिद्द करतात, ऐकत नाही, विनाकारण स्वतःचं नुकसान करून घेतात. तर सर्व मुलांना आईने एक का होईना तुळशीचं पान विठू माऊलीला अर्पण केलेलं, बाळकृष्णाला अर्पण केलेलं, एकादशीच्या शुभ तिथीवर अर्पण केलेलं तुळशीचं पान आपल्या मुलांना प्रसाद स्वरूप जरूर खायला देत जा. बघा, सुंदर अनुभव येतील. मुलांचं जिद्दी स्वभाव, तापट स्वभाव शांत होईल. मुलं संस्कारी, तसं तर आपण चांगलेच संस्कार लावत असतो, पण काही वेळा मुलं खूप जिद्दी, ऐकत नाही आणि मोबाईल वगैरे बघून सुद्धा काही वेळा मुलांची मनाची हे सुद्धा बिघडत जाते. म्हणून अशा वेळी मुलांना सुद्धा देवघरासमोर बसवायला लावावं. सकाळी किंवा संध्याकाळी आरती करावी. सहकुटुंब, सहपरिवार या गोष्टी जर आपण केल्या ना, तर मुलांच्या हातून थोड्या वेळ का होईना मोबाईल वगैरे बाजूला होतो आणि मुलांचं सुद्धा लक्ष देवांच्या चरणी केंद्रित होतं आणि मुलंसुद्धा थोडी का होईना सेवा करायला शिकतात. उद्या व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा का होईना आपल्या देवघरासमोर सर्वांनी जरूर पठण करा. नाही जमलं, आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा अगरबत्ती लावा, मुलांना पण घेऊन बसा. यूट्यूबवर ऐकलं तोवर शांत चित्ताने हात जोडून बसायला मुलांना पण सांगा. बसतील मुलं, हळूहळू का होईना मुलं आपली शिकतात आणि सेवेला जरूर सुरुवात करत असतात. नाहीच जमलं, तारक मंत्राची सेवा मुलांकडून करून घ्यावी. एक माळ मुलांकडून जपून घ्यावी. मुलं माळ नाही हातात घेत, एक अगरबत्ती लहानशी लावावी. जोवर ती अगरबत्ती संपत आहे, अर्धी होत आहे, तोवर तरी मुलांकडून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही सेवा तरी आवर्जून करून घ्यायची. मुलं हळूहळू स्वतःहून आसन घेऊन बसतील. बघा महिलांनो, दादांनो, सेवेला सुरुवात आपण जर केली ना, आपली लेकरंसुद्धा आवर्जून देवघराजवळ येतात आणि आपल्याजवळ आवर्जून बसतात. तारक मंत्र इतकी सुंदर सेवा आहे स्वामींची. भगवान श्री हरी विष्णू स्वामी आहे, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. उद्या नाही काही जमलं, तारक मंत्राची सेवा करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी आपल्या मुलांकडून करून घेतला ना चालेल, किंवा तुम्ही जर तारक मंत्र 11 वेळा पठण केलं, ते पाणीसुद्धा उद्या तुम्ही मुलांना तीर्थसुद्धा प्यायला देऊ शकतात. उद्या एक वेळा का होईना विष्णू सहस्त्र नामावली आपल्या देवघरासमोर बसून ऐका किंवा तुम्ही स्वतः पठण जरूर करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, जिथं भगवान श्री हरी विष्णूंची सेवा होते ना, तिथं माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन घराच्या महिलेने, गृहलक्ष्मीने माता लक्ष्मीला 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपा आणि संध्याकाळी किंवा सकाळी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर जरूर कुंकुमार्चन करायचं आहे. सुख सौभाग्यात वाढ होईल. वरुथिनी एकादशीचं महत्त्वच आहे हे, की आपल्या सुख सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याकडून काही कळत न कळत चुका झालेल्या असेल त्यांना माफी मिळते आणि आपल्याला चांगली बुद्धी येते, की आपल्या हातून कधीच कुठल्या वाईट चुका होऊ नये अशी बुद्धीसुद्धा आपल्याला देवी देवता देत असतात आणि आपल्या घर सुख संसारात सुख समृद्धी लाभते, लक्ष्मीची प्राप्ती होते. जी व्यक्ती वरुथिनी एकादशीचं व्रत करते ना, त्या व्यक्तीला संसारात सुख समृद्धीची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून उद्याचा दिवस खूप खास आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करायची आहे. घराजवळ शिव मंदिर असेल, जा बघा, प्रत्येक घराजवळ शिव मंदिर असतंच, तिथं जायचं आहे. साधं पाणी, लोटाभर पाणी जरी घेऊन गेलात ना, तांब्या भरून चालेल. दूध नेता आलं, दूध घेऊन जा. 1-2 बेलाची पानं किंवा जेवढी पानं असेल, पांढरी फुलं असेल, पांढरी नसेल पिवळी पण चालेल. पण उद्या महादेवांच्या मंदिरात जाऊन पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे. बेल फूल अर्पण करायचं आहे. चंदन भस्म अर्पण करा. गुळाचा खडा किंवा साखरेचा खडा किंवा जे दूध नेलेलं असेल, चिमूटभर त्या दुधात थोडा अभिषेक घाला. थोडंसं दुधाचा नैवेद्य दाखवा महादेवांना.
त्याचबरोबर उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक केलेलं तीर्थसुद्धा तुम्ही स्वतः पण पिलं, मुलांना दिलं ना, आवर्जून खूप सुंदर सेवा आहे. प्रत्येक सोमवारी किंवा तुम्ही रोज महादेवांच्या मंदिरात जात असाल ना, अभिषेक केलेलं चमचाभर तीर्थ स्वतः पीत जा, मुलांना देत जा. बघा काय काय सोन्यासारखे अनुभव तुमच्या आयुष्यात घडून येतील. काही मागायलाच उरणार नाही. जे योग्य आहे ना तुमच्यासाठी, योग्य वेळेत तुमच्यापर्यंत नक्की येऊन पोहोचेल. बघा आपले स्वामी, आपले शिवशंकरजी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात आणि महादेव आहे, भोले भंडारी आहे. भोळ्या मनाने आपल्या सर्व इच्छा न मागता आपल्याला पूर्ण करून देत असतात. साधं पाणी आणि एक बेल पाने जरी तुम्ही मोठ्या श्रद्धेने मनापासून हृदयापासून अर्पण केलं, सेवा केली ना, तुम्ही कोणीच खाली हात घरी येणार नाही. म्हणून उद्या वरुथिनी एकादशी, दोन्ही देवतांची एकाच दिवशी सेवा, याहून मोठं भाग्य नाही. देवघरात बाळकृष्णाची सुद्धा सेवा करा आणि शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर सुद्धा अभिषेक घाला. तुमच्या घराजवळ जर विठू माऊलीचं मंदिर असेल तर त्यांचं सुद्धा दर्शन घ्या. तिथं तुळस अर्पण करायची आहे. शिवशंकरांना एक का होईना बेलपान अर्पण करायचं आहे. देवांना तुळस अर्पण करताना दारातली तुळस तोडू नका महिलांनो. आदल्याच दिवशी आजच तोडून ठेवली किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल, पण उद्या तुळस मंजुळा तोडू नका.